उत्तर प्रदेश. डिसेंबरचा नुकताच हिवाळा सुरू झाला होता. आकाशातले ढग खाली उतरल्यासारखे दिवसभर वातावरणात धुकं साचलेलं असायचं. घराच्या भिंती रात्रभर थंडीने कुडकुडत बसायच्या. रात्रभर शोषलेला थंडावा दुपारचं कडक ऊन पडेपर्यंत तसंच राहत असे. मग अशा वेळेला आपले लाडके समर्थ कृणाल मठाच्या बाहेर असलेल्या बागेत हिरवळीवर ठेवलेल्या गवताच्या लाकडी खुर्चीवर बसत असत. समर्थांच्या मठांच्या देशोभरात शेकडोने शाखा होत्या. महाराष्ट्रात मुंबई पुणे अशा मोठ्या शहरात तर 20-20 होत्या. तर एक नेरळ शहरातील माथेरानमध्ये सुद्धा होती. कधी निसर्ग पाहण्याची आवड झाली तर समर्थ तिथे जात असत. बरं असो, गबलू मेनका समर्थांचेच सहकारी. सध्या ते जरा लोणावळ्याला गेले आहेत. लोणावळ्यात कोणता तरी एक झपाटलेला आयशा विल्ला आहे. तिथे म्हणे जखीन दबा धरून बसली आहे, तर तिला पकडूनच ते परत येणार आहेत. ही दोघं सोबत असली की समर्थांना कधी एकटं वाटत नाही. परंतु आता ती दोघं इथं नाहीत, म्हणून समर्थांनी एकाकीपणा दूर करण्याकरता मला म्हणजेच जयेश झोमटे मला कॉल करून इथे बोलावलं. माझ्याबद्दल सांगायचं तर मी वयाने 50शी उलटलेला मनुष्य. पेशाने मी एक लेखक आहे. भयकथा, प्रेमकथा, रहस्यकथा लिहित असतो. परंतु आवडती श्रेणी म्हणाल तर भयकथाच जास्त लिहित असतो. सध्या ऐकणाऱ्यांना सत्य भयकथा ऐकण्याचं वेड लागलं आहे. म्हणूनच आज मी एक समर्थांना एक सत्यकथा ऐकवण्यास सांगणार आहे. तसं आम्ही बागेत बसलोच होतो. अद्याप सकाळचे 8 वाजलेले. हलकासा उन्हाचा मंद क्षीणसर प्रकाश वातावरणात पडलेला. बागेतल्या हिरव्या गवतावर बाष्प जमले होते. वर हवेत मंद धुकं वाहत होते. पक्ष्यांची प्रसन्न किलबिल ऐकू येत होती. अर्ध्या तासा अगोदरच आमचा चहा झाला होता. आता मी ठरवलं की समर्थांना एक भय अनुभव सांगावयास विनंती करतो. पण झालं वेगळंच. बागेच्या आवारात एक उच्चभ्रू आसामी अचानकच आली. चेहऱ्यावर तेच ते भीतीदायक चिंता, काळजी मिश्रित भाव होते. त्यासहितच डोळे तांबरटलेले होते. नक्कीच रात्री झोप लागली नव्हती. खरं तर असा कोणी उदास भयभीत चेहऱ्याने कोणी समर्थांकडे आला तर समजून जावं, काहीतरी अखंड घातक धोक्याच्या चक्रव्यूहात हा माणूस अडकून पडला आहे. तसंही रविवारी समर्थांना फक्त अत्यंत बिकट गंभीर प्रसंगात सापडलेल्यांसच गेटमधून सुरक्षा रक्षकांना आत सोडण्यास परवानगी दिली होती. आणि या समोर उभा आसामी म्हणजे काही मिडल क्लास फॅमिलीमधून नव्हता. यांना कोण ओळखत नाही? हे तर आकाश शहा, रिलायन्स जिओ कंपनीच्या मालकीन नीता अंबानीचे चुलत भाऊ. अशा या उच्चभ्रू पैशावाल्या आसामीला समोर पाहताच मी बाजूची खुर्ची पुढे सरकावत स्वतःहूनच त्यांना बसा म्हणून अशी खूण केली. आकाशरावांचा चेहरा तसा ओढला ताणल्यासारखा झाला होता. त्यावर भीतीच्या सुरकुत्या होत्या. सकाळच्या थंड वातावरणातही संपूर्णतः चेहरा घामाने भिजला होता. मधून मधून ते कपाळावरचा मानेवरचा घाम पुसत होते. समर्थांकडे मदत मागायला येणाऱ्यांची परिस्थिती अशीच असायची. समर्थांनी नेहमीप्रमाणे प्रथम आकाशरावांशी प्रेमळ स्वरात संवाद साधला. जरा ओळख वगैरे झाल्यानंतर मग आकाशराव म्हटले, मी फार मोठ्या संकटात सापडलो आहे समर्थ. कृपा करून माझी मदत करा. 3 दिवस झाले तो चक्का रात्री माझ्या बंगल्यावर येतो. मोठ्याने ओरडतो, दरवाजा ठोकतो आणि पळून जातो. प्लीज माझी मदत करा समर्थ. आकाश यांनी शेवटच्या वाक्यावर हातच जोडले. त्यावर समर्थ म्हणाले, आकाशराव, तुम्ही असं करा, मला सर्व काही अगदी सविस्तर सांगा. एकदा का तुम्ही सांगायला सुरुवात केली की तुमची भीती दूर होईल आणि सर्व काही ऐकल्यावर मला मदत करायलाही सोपं जाईल. समर्थ प्रेमळ स्वरात सावकाश म्हटले. बाजूला बसलेलो मी सर्व काही गप्प पाहत होतो. समर्थांकडे ज्या कामासाठी आलो होतो तेच काम आता सुरू झालं होतं. भय अनुभव मिळत होतं. आकाशरावांनी काहीशा हळुवार आवाजात बोलायला सुरुवात केली. आठवड्या अगोदरच काही कामानिमित्त मी पुणे सोडून इथे उत्तर प्रदेशमध्ये
माझा एक बंगला आहे, तिथं राहायला आलो आहे. अशातच 3 दिवसांअगोदर मी माझं ऑफिसचं काम संपवून संध्याकाळी घरी निघून आलो. बायको मुलांना पुण्यालाच ठेवलं आहे, म्हणूनच बंगल्यात मी एकटाच असतो. थंडाव्याचा डिसेंबर महिना आहे, पण 3 दिवसांअगोदर अचानकच अनपेक्षितपणेच निसर्गाने रूप बदललं. चौदिशेंना काळसर विषारी काजळीसारखं जवळ पसरला. वातावरणातल्या अंधाराला पाहता मनावर अशुभ मळीन भावना हावी होऊ लागल्या. मध्येच त्या काळ्याभोर ढगांमध्ये ती चंदेरी रंगाची वाकडी तिकडी वीज कडाडत होती. वीज कडाडताच खाली पसरलेला अंधार 4-5 सेकंदाकरिता गायब होऊन सर्व काही दिवस असल्यासारखं लख्खपणे उजळून निघत होतं. पावसाच्या सरींनी माती ओली झाली होती. आजूबाजूला असलेल्या बंगल्याच्या टेरेसवरून खाली पडणाऱ्या नितोळ्यांच्या पाण्याने वळ्या तयार झाल्या होत्या. आकाशरावांचा बंगला तसं म्हणायला 2 मजली. बंगल्यामागे बाग होती. बागेत पेरू, बोरं, चिंचेची भली मोठी झाडं होती. आकाशात चमकणाऱ्या या चंदेरी लखलखत्या विजेचा प्रकाश त्या सर्व झाडांवर पडला जात त्यांना भेसूरतेचा राक्षसी रुपडा लाभत होता. चंदेरी प्रकाशात बागेतली ती सर्व झाडे जणू मुर्द्यांची फौज उभी असल्यासारखी भासत होती. पावसाळी वातावरणामुळे वातावरणात एक हलकासा गारठा पडलेला. धो धो करत पाऊस कोसळत होता. बंगल्याच्या आवारात असलेली झाडे तुफान हवेच्या तालावर अभद्र अशा वाकड्या तिकड्या हालचाली करत नंगा नाच करत थिरकत होते. मध्येच ह्या निसर्गाच्या रौद्र अवतारात ती भेसूर चंदेरी रंगाची गडगडाहट आवाजातली वीज कडाडत होती. आकाशरावांचा तो 2 मजली विजेच्या फेसाळत्या प्रकाशात भयंकर आसुरी लकाकीने उजळून निघत होतं. आकाशरावांना 11:30 झाले तरी झोप काही लागत नव्हती, म्हणून किचनमधून त्यांनी स्वतःसाठी कॉफी बनवून आणली. हॉलमधल्या सोफ्यावर बसून कॉफीचे घोट घेऊ लागले. रात्रीचे 11:30 वाजले होते. आज पावसाला न जाणे काय झालं होतं. बंदुकीच्या नळीतून गोळी सुटावी तसा पाऊस वेगानं कोसळत होता. मध्येच काळ्या ढगांच्यात वेडीवाकडी नागिनीच्या कमनीय बांध्यासारखी चंदेरी वीज कडाडायची आणि बंगल्या आजूबाजूचा सारा परिसर चंदेरी रंगाने चमकून उठायचा. पावसाच्या ऐन हजेरीने लाईट ऑफिसने सर्व 360 एरियाची पॉवर कट केली होती. आकाशरावांच्या बंगल्या बाजूला असलेल्या अवतीभोवती सर्व बंगल्याच्या लाईट जाऊन अंधार झाला होता. एकल्या आकाशरावांच्या बंगल्यावरच तेवढा इन्व्हर्टर असलेल्या लाईट होती. बाकी सर्वीकडे एक विलक्षण असा अंधार पडला होता. लोक आपापल्या बंगल्यात मेणबत्ती टॉर्च पेटवून शांतपणे झोपले होते. म्हणतात अंधारात काळ्या कपटी मृत आत्म्यांचे खेळ सुरू होतो. एका ठराविक वेळेत तो प्रहर सुरू होतो ज्या प्रहरात आत्मे दिसतात. आकाशराव हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. सोफ्यापासून पुढे टीपॉय होता. त्याही पुढे भिंतीवर मोठी स्मार्ट टीव्ही होती. सोफ्याच्या दोन्ही बाजूला डावी उजवीकडे 2 मोठ्या उघड्या झापांच्या खिडक्या होत्या. खिडकीभोवताली सफेद पडदे ओढले होते. हवेच्या झोतांनी ते हालत होते. हालताच बाहेरचा अंधारात बुडालेला परिसर, समोरचा तो बंद गेटचा बंगला दिसत होता. मध्येच वीज कडाडली की अंधार बाजूला सारला जात परिसर रंग दिलेल्या पेंटिंगप्रमाणे उजळून निघे. आकाशरावांनी कॉफीचा शेवटचा घोट घेतला. सोफ्यावरून उठले. उठताच शरीर उजव्या बाजूला वळालं आणि नजर समोर गेली. तेवढ्या वेळेतच वीज चमकायचा योगही जुळून आला. सारा अंधार भेसूर चंदेरी लकाकीने उजळून निघाला. प्रकाशात बंगल्याच्या वास्तू श्रापित भासल्या आणि 5 सेकंदाच्या त्या विजेच्या प्रकाशात आकाशरावांना एक अजून दृश्य दिसलं. समोरच्या बंगल्याच्या फाटकाचा कर्र असा आवाज झाला. उघडलेल्या फाटकातून कोणीतरी काळी साडी, लाल ब्लाऊज घातलेलं बाहेर आलं. ते जे काही होतं, जे कोणी होतं, मोठमोठ्याने श्वास घेत होते. छाती वर खाली होत होती. डोळ्यांची मोठी झालेली बुबळे अंधारात लख्ख भगव्या
विस्तवाच्या लाहीप्रमाणे चमकत होती. त्या दोन्ही डोळ्यात लाल रंगाच्या चमकत्या ठिणग्या होत्या. अंधारात डोळे एक भयाचा रसरसता जहरी स्पर्श देत चकाकत होते. फुललेल्या श्वासांसहित ते जे काही फाटक उघडून बाहेर पडलं, फाटकांचा गंजलेल्या बिजागरीसारखा छातीत कळ भरवणारा आवाज झाला. आकाशरावांना ठाऊक होतं, आपल्या समोरच्या या बंगल्यात कोणीही राहत नव्हतं. ती वास्तू रिकामी होती, मानवी स्पर्श विरहित होती. आकाशरावांची प्रश्नचिन्हित नजर खिडकीच्या हलत्या पडद्यातून बाहेर पाहत होती. तो आकार एका स्त्रीचा असावा का? कारण अंगात काळी साडी आणि ब्लाऊज होता. परंतु नुसत्या वेषांतरानेच लिंग कसं ओळखू शकतो? कारण देहयष्टीने तो आकार पुरुषी वाटत होता. अगदी 6 फूट उंच तो आकार होता. चाल काहीशी तृतीयपंथीयासारखी होती. परंतु विचार करायला लावणारी गोष्ट अशी की ते जे काही होतं, मानव होती की आणखी काही होतं? कारण डोळे अंधारात चमकत होते. होय, ते 2 भगव्या रंगाने चमकणारे डोळे फार आगळे वेगळे होते. मनाला हे काहीतरी विचित्र, अकल्पनीय, क्रूर, अघोरी अस्तित्व असल्याची जाणीव करून देत होतं. एखाद्या निसर्गामार्फत तयार झालेला चमकणारा किडा काजवा असता तर साहजिकच ती गोष्ट अगदी क्षुल्लक होती. परंतु हे माणसाचे डोळे कसे चमकू शकतात? बुद्धी न पेलणारं दृश्य, अगदी अकल्पनीय. आकाशरावांनी समर्थांकडे पाहिलं. समर्थांचा चेहरा गंभीर होता. आकाशराव पुढे सांगू लागले. त्यांचा आवाज जरा घोगरा होता. ती काळ्या साडीतली आकृती, तिची ती मोठी उंची आणि ती मंद मंद हळुवारपणे चालण्याची पुरुषी चाल आणि काळोखात चमकणारे ते विलक्षण अघोरी डोळे आणि त्यातल्या त्या चमकणाऱ्या लाल बाहुल्या, मला न जाणो का परंतु भीतीच वाटू लागली होती. मन ओरडून ओरडून सांगू लागलं, हे काहीतरी भलतंच मनाच्या बुद्धी आकलन क्षमतेच्या सीमारेषा पलीकडचं आहे. ती स्त्रीची की आणखी काही आकृती मंद गतीने मेलेल्या मुर्द्यासारखी चालत माझ्या बंगल्याच्या गेटजवळ आली आणि पुढं जे घडलं त्याने माझ्या होणाऱ्या भीतीचा उच्चांक त्यांच्या शरीराला पेलण्यापल्ल्यात गेला. हे सांगताना आकाशरावांचा कमालीचं अस्वस्था भयग्रस्तीत झाला होता. आठवड्या अगोदर घडलेली क्रिया, पण ती हकीकत सांगताना आकाशरावांचे भाव असे होते की ती घटना आता या क्षणाला इथे घडत आहे. परंतु कसा तरी आकाशरावांनी भीतीवर नियंत्रण ठेवून पुढे बोलायला सुरुवात केली. समर्थ म्हणायला, तो घडलेला प्रकार तसा अजबच होता. मानवाकडे काही अमानवी शक्ती नाहीत की समोर 2 फुटांवर असलेला फाटक नुसता नजरेने पाहून त्याची झाप उघडावी. फाटकाजवळ तो आकार उभा होता. त्या विस्तवी धगधगत्या डोळ्यांनी त्याने त्या फाटकाकडे पाहिलं आणि ती आतून लावलेली कडी कुई कुई आवाज करत आपोआप उघडली. कर्र असा आवाज होत तो फाटक उघडला. आकाशरावांच्या छातीतले ठोके धडधड वाढत होते. तो काळ्या साडीतला आकार फाटकातून चालत आत आला. आकाशराव खिडकीपाशी उभे होते. पडद्याआड लपून हे सर्व घडणारं अघोरी नाट्य पाहत होते. आता तो आकार अगदी जवळ होता, फक्त 20 पावलांवर. मध्येच वीज कडाडताच आकाशरावांना त्या आकृतीचा तो पांढरा फेक प्रेतासारखा चेहरा चंदेरी रंगाने उजळून दिसायचा. खप्पड चेहरा, उभट रुंद कपाळ, डोक्यावरचे केस गडद तपकिरी रंगाचे होते, मोकळे सोडलेले, जे दोन्ही खांद्यावरून खाली लोंबत होते. ओठ काळे पडलेले, जणू रक्त सुकले आहे. गालफाड आत गेलेले, त्यातील हाड स्पष्ट दिसत होती. गळ्यात काही बाही चांदीचे दागदागिने होते. अंगावर काळी साडी होती. छातीवर लाल ब्लाऊज होता. त्यातून बाहेर आलेले ओठ पीठ चोळल्यासारखे पांढरे होते. हवेत एक कुजकट सडल्याचा घाणेरडा वास घुमत होता. ते जे काही आलं होतं त्याच्यासोबत हा दर्प आला असावा. ती निर्जीव प्रेताळ आकृती बंगल्याच्या दरवाजापाशी आली. हळूच हात वर आला. हातात लाल, पिवळ्या, निळ्या विविध रंगी बांगड्या होत्या. हात हलताच त्या खणखणल्या होत्या. तो बांगड्यांचा आवाज आकाशरावांना ऐकू गेला.
व पुढच्याच क्षणाला दारावर थाप पडली. धाप! तो धापेचा आवाज साऱ्या बंगल्यात घुमला होता. पण आकाशराव काही दरवाजा उघडणार नव्हते. चोरी, लूटमार, लुबाडणाऱ्यांची काही कमी आहे. आपण दरवाजा उघडला आणि ते 7-8 जण आत घुसतील, आपला काटा काढतील, सारा ऐवज लंपास करतील. विचारांच्या मुळा 10 दिशेंना भिरकावत होत्या. वाटा 14 दिशेंना फिरत होत्या. वेगवेगळ्या विचारांनी डोक्यात थैमान घातले होते. पण मन सांगत होते, हे काही मानवी नाही, त्या पलीकडचे आहे. चोर, दरोडेखोर तरी एकदाच मृत्यू देतील, पण हे आसुरी थट्टेने खेळवत मारत राहील जोपर्यंत मन भरत नाही. आकाशरावांना मनोमन हा विचार खात होता की हे मानवी दिसत असली तरी ते नाहीच आहे. हा प्रकार मानवी जीवनातल्या घटनांमध्ये न बसणारा काहीसा विचित्र, अकल्पनीय आहे. आकाशराव फक्त पाहायचं काम करत होते आणि दुसरी थाप पडली. त्या शांततेत तो आवाज साऱ्या बंगल्याभर घुमून आकाशरावांच्या कानात घुसला. आवाजाने सर्व शरीर शहारून उठले. विस्फारलेले डोळे, कपाळावरून ओघळणारे घामाचे थेंब, भयाने पांढरा पडलेला चेहरा समोर पाहत होता. तिसरी धाप देण्याकरिता त्या ध्यानाने हात वर केला. धाप देणार तोच हात मध्येच थांबला. आकाशराव एकटक खिडकीतून एकटक त्या ध्यानाकडेच पाहत होते. त्यांच्या मनाला वाटत होतं की आपण सुखरूप आहोत. आपल्या अस्तित्वाची चाहूल त्याला लागली आहे. आकाशराव स्वतःला सुरक्षित समजत होते. तेवढ्यात त्या सुरक्षतेचा कवच फुटला. त्या ध्यानाने गरकन, मानेचा हाड कट असा आवाज करत मान वाकडी करून थेट जिथे आकाशराव उभे होते त्या खिडकीच्या दिशेने पाहिलं. आकाशरावांच्या छातीत एक असहनीय कळ उठली. डोळे वटारले, तोंडाला लकवा मारला. एक हात छाताडावर आला जात ते 2 पावले मागे सरकले. म्हणतात, दरवाजात उभा असलेलं ध्यान म्हणजे यमाचं दुसरं रूप. दरवाजात उभा आकाशरावांचा मृत्यू त्यांच्याकडे पाहत होता. दोघांची नजरानजर होताच ते आपले काळसर ओठांच्या पाकळ्या फाकवत हिडीस, क्रूर, हृदयाचं पाणी पाणी करणारं हास्य दाखवत हसलं. ती चकचकती, विस्तवधारी, आसुरी, आनंदाने उजळून निघालेल्या डोळ्यांची नजर अंधारात चकाकली. तो प्रेताळ पांढरा चेहरा अंधारात ठळकपणे दिसला गेला. उघड्या खिडकीतून हलकीशी थंड हवा अंगाला झोंबून गेली आणि तेवढ्यात आकाशात बिना आवाजाची वीज कडाडली. विजेचा चंदेरी रंगाचा फेसाळता प्रकाश पडला. त्याच प्रकाशात त्यांना दरवाजात ती एक तृतीयपंथी स्त्री उभी दिसली. हे असलं आकलनात न आलेलं, कधीही विचार न केलेलं, पाहिलेलं दृश्य पाहता आकाशरावांचे भीतीने अवसान गळाले. त्यांचं सर्व शरीर सैल पडलं होतं. अंगावरची कातडी थंड झाली होती. आताच आपलं धडधड हृदय बंद पडेल, आपण मरू ही भावना मनात आली. पुढच्याच क्षणाला त्या तृतीयपंथीने आपला उजवा हात जोरात वर आणला. तोंडावर उजव्या हाताची बोटं आपटत मैत जाता वेळेस जसं बायका ओरडतात तशी भयावह अपशकुनी त्या कातर वेळेला किंचाळू लागली. हे असलं भयंकर, अंगावर भीतीचा, भयाचा निवडुंग उगवणारं दृश्य पाहून आकाशरावांना पॅनिक अटॅक आला. डोक्यात एक हलकीशी वेदना झाली आणि डोळ्यांसमोर अंधारी आली व ते जागेवरच बेशुद्ध झाले. आकाशरावांनी समर्थांकडे पाहिलं. त्यांचा गळाही विलक्षण हकीकत सांगून सुकला होता. समोर एक टेबल होतं, त्यावर काचेचा पाण्याचा ग्लास होता. समर्थांनी तो पाण्याचा ग्लास आकाशरावांना दिला. थरथरत्या हातांनी त्यांनी ग्लास हाती घेतला. मग तोंडाला लावून जन्मभराचा तहानला असल्याप्रमाणे आधाशासारखं पाणी पिऊन टाकलं. पाणी पिताच त्यांना जरा तरतरी आली. हकीकत अजून बरीचशी बाकी असावी. ग्लास टेबलवर ठेवून त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. सकाळची वेळ हळूहळू सरत होती. बागेतलं धुकं जाऊन उन्हाचे कवडसे उष्णता ऊर्जेला वातावरणात पसरवू लागले होते. मी जयश आणि समर्थ कृणाल आकाशरावांची ती विलक्षण हकीकत ऐकत होतो.
आकाशराव पुढे सांगू लागले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी दरवाजावरची घंटी वाजली. जेवण बनवणारी मोलकरीण आजी आली होती. बेलच्या आवाजाने जाग येऊन उठलो तर मी खिडकीपाशी अस्ताव्यस्त अवस्थेत पडलो होतो. जरा वेळ मला काय झालं होतं, मी इथे कसा पडलो हे विचार करण्यातच गेले. मग आकाशरावांना काल रात्री घडलेली ती विलक्षण हकीकत, ती घटना आठवली. परंतु मानवी मनाचे खेळ, भ्रम ह्या श्रेणीत ती घटना बसवली गेली. दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात मने भीतीला थराच नसतो. तेच खरं. काल घडलेला तो वेगळा अकल्पित प्रकार आकाशरावांनी डोळ्यांचा फसवा खेळ झाला असावं ठरवलं. नाहीतर ही भूतखेत अस्तित्वात थोडी असतात, कामाच्या तापामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे. तसंही काही दिवस झाले कामामुळे चांगली झोप लागली नव्हती. म्हणूनच काल रात्री डोळ्यांसमोर काहीतरी खोटं, फसवं, भ्रमधारी दृश्य दिसलं असावं. आकाशरावांनी तो विचार तिथेच सोडला. त्यांना वाटलं होतं की हा खरंच आपला भ्रम आहे. तयारी, नाश्ता वगैरे करून ते ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी 7 पर्यंत पुन्हा बंगल्यावर आलो. मोलकरीण आजी जेवण बनवून निघून गेली होती. फ्रेश वगैरे झाल्यानंतर जेवण केलं व 11:15 दरम्यान झोपायला निघून गेलो. अर्ध्या तासात मस्त चांगली झोप लागली पाहिजे. 1:15 दरम्यान मला जाग आली. हॉलमध्ये दरवाजावर थापा पडत होत्या. त्या धापांनी कालचा प्रसंग जसच्या तसा डोळ्यांसमोर येऊन गेला आणि सर्व अंग शहारून उठलं. रात्रीची, मध्यरात्रीची वेळ होती. 4 दिशेंना विलक्षण आघोरी मंतरलेला सन्नाटा, शुकशुकाट पसरलेला आणि अशा शांत वातावरणात बाहेरून त्या थापा ऐकू येत होत्या. धप धप. आकाशरावांनी हे भूत वगैरे काही नसतं मनाला समजूत घातली व हॉलमध्ये आलो. दरवाजाला एक मॅजिक आय होल होतं, ज्या होलमधून बाहेर कोणी असेल तर ते नजरेस पडे. आकाशरावांनी एक डोळा बंद केला. मान पुढे झुकवत दुसरा डोळा त्या आय होलला लावत बाहेर पाहिलं. नजरेला बाहेरचा एरिया दिसला. बंगल्याचा बंद गेट, त्या गेटजवळून सरणारं सफेद धुकं आणि तो दूरचा अंधारात बुडालेला बंगला. परंतु विचार करायला लावणारी गोष्ट अशी, जर समोर कोणीच नाही मग दरवाजा ठोठावला कोणी? आकाशराव विचार करतच होते आणि तोच पुन्हा दरवाजा ठोठावला. धप धप. आताही नजरेला कोणीही दिसत नव्हतं. मग दरवाजावर थापा कोण देत होतं? आकाशरावांचा आता मात्र भीतीने ससा झाला. हे भ्रम नाही, हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. दरवाजा पल्याड काहीतरी समजण्यापलीकडचं उभं आहे. अंधाराच्या सीमेत दडून कोणीतरी आहे, ज्याबद्दल आपण अजाण आहोत. घडणारा प्रकार काहीतरी भुताटकी आहे. आकाशरावांच्या नजरेसमोर काल दिसलेल्या त्या स्त्रीचा चेहरा आला आणि सर्व शरीर थरथरू लागलं. आणि अचानक बाहेरून तो किन्नरी ताल स्वरातला भसाडा, घोगऱ्या आवाजातला स्वर ऐकू आला. ए चिकन्या, दरवाजा खोल रे, दरवाजा खोल रे. त्या आलेल्या आवाजाने झटकन आकाशराव दरवाजासमोरून बाजूला झाले. बाहेर जे काही अदृश्य उभा आहे त्याला हा साधारणसा पोकळ बांबूचा फर्निचरचा दरवाजा रोखू शकेल का? आताच ते हा दरवाजा तोडून आत येईल. पुढे जे काही घडेल विचार करूनच अंगावर काटा आला. आकाशराव जीव मुठीत घेऊन बेडरूममध्ये आले. अंगावर पांघरून घेऊन बेडखाली लपून बसले. बाहेरून त्या दरवाजाच्या थापा ऐकू येतच होत्या. प्रत्येक थापेसारखी छातीतले ठोके आधी तीव्र वेगाने धडकत होते. मग घड्याळात 3 वाजले तेव्हा कुठे जाऊन त्या थापांचे आवाज थांबले, बंद झाले. एकदम शुकशुकाट पसरला. आकाशरावांची हकीकत सांगून झाली होती. त्यांनी समर्थांकडे पाहिलं व पुढे म्हटले, समर्थ, ह्या घडलेल्या प्रकाराने माझी झोप उडाली. मी रात्रभर जागाच होतो. मग जसं उजाडलं गेलं लागलीच हात तोंड धुवून तुमच्याकडे आलो आहे. कृपा करून माझी मदत करा. आकाशरावांनी समर्थांना हात जोडून विनंती केली. त्यावर समर्थांनी फक्त होकारार्थी मान हलवली. आकाशराव, चिंता करू नका. मी आज रात्री तुमच्या घरी येतो. आता तुम्ही निवांत घरी जा, आराम करा. ठीक 9:30 वाजता आम्ही तुमच्या घरी येऊ.
समर्थांनी आकाशरावांना आश्वासन दिलं. समर्थांना हात जोडून आकाशराव निघून गेले. समर्थ, आपण म्हणजे नक्की कोण? मी समर्थांना विचारलं. आता मी काही समर्थांसारखा दैवी पुरुष थोडी होतो जो त्यांना मदत करू शकेल. माझ्या वाक्यावर समर्थ मंद स्मित करत हसले व म्हणाले, अरे जय, तुला सत्यकथा हवी आहे ना? त्याकरिताच तर आला होतास ना माझ्याकडे. मग आता इंटरव्हलपर्यंत आलाच आहेस तर एंडिंग पाहूनही जा. समर्थांचंही बोलणं तसं आश्चर्यचकित करणाऱ्यांमधलंच होतं, कारण मी एका शब्दानेही त्यांना सत्य अनुभवाबद्दल सांगितलं नव्हतं. परंतु समर्थ तर समर्थ होते, त्यांना सर्व कळतं. असो, आता पुढे. दुपार संध्याकाळ उलटून गेली. 9:30 वाजता आम्ही आकाशरावांच्या बंगल्यावर पोहोचलो. बंगला तसा ऐसपैस 2 मजली होता. आजूबाजूला सुद्धा बंगले होते, परंतु त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हते, कारण घुमसत्या वाईट शक्तीने कीड लागलेल्या त्या बंगल्यातून रात्र होताच ते जे काही बाहेर पडत होतं, आकाशरावांच्या बंगल्यावर येऊन दार ठोठावत होतं. त्याचा त्रास फक्त आकाशरावांच्या बंगल्याला आणि मालक म्हणून आकाशरावांना होता. प्रथम समर्थांनी आकाशरावांचा बंगला पायाखाली घातला. कोपरानं कोपरा पाहिला. समर्थांच्या लक्षात आलं की इथे देवघर नाही. समर्थांनी ह्याबद्दल आकाशरावांना विचारलंही, बंगल्यात देवघर का नाही? त्यावर आकाशरावांनी ते नास्तिक असल्याचं सांगितलं. बंगला निहाळून झाल्यावर हॉलमध्ये समर्थांनी जमिनीवर एक चटई अंथरली. डोळे मिटून शांत ध्यानस्थ बसले. मी म्हणजेच जयेश सर्व काही पाहत होतो. समर्थ 9:30 वाजता ध्यानस्थ बसले. ते त्यांनी उघडले ते थेट 11:15 वाजता. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक तेज झळकत होता. चेहरा अगदी ताजातवाना, एका अनामिक अकल्पनीय शक्तीने उजळून निघाल्यासारखा, भारल्यासारखा वाटत होता. नक्कीच त्या ध्यानावस्थेत केलेल्या प्रार्थनेतल्या, उपासनेतल्या त्या दैवी मंत्रांचा हा चमत्कारिक बदल प्रभाव होता. ज्या मंत्रांच्या शक्तीचा जागृत अंश ह्या बदललेल्या रूपाने दिसून येत होता. 11:15ची वेळ झाली होती. वातावरणात हलकासा गारठा पसरला होता. हू हू करत वारा वाहत होता. रात कीटकांची किरकिर संत गतीने वाजत होता. कुठेतरी घुबड भुतकारत होती. तरी सुद्धा आणि अचानकच वातावरणात कसला तरी बदल जाणवू लागला. काहीतरी भयमय प्रकार घडला जात होतं आणि अचानक सर्व आवाज थांबले. हवा थांबली. सन्नाटा, शांती पसरली. जणू काहीतरी, कोणीतरी या निसर्गाच्या नियमांविरुद्ध त्या तिमिरातून ह्या सृष्टीत पाय ठेवलं होतं. समर्थांनी उघड्या खिडकीतून बाहेर पाहिलं. काळोखात तो समोरचा बंगला एक वेगळंच रूप धारण करून बसल्यासारखं वाटत होतं. जसं एक हिंस्र श्वापद गुहेतल्या अंधारात सावजाची वाट पाहत दबा धरून बसतं. नक्कीच त्या बंगल्यातली ती आसुरी चेतना रात होताच आता जागी झाली जात बाहेर पडण्याच्या तयारीत होती. खिडकीसमोर समर्थ उभे होते. त्यांच्या बाजूलाच घाबरलेले आकाशराव उभे होते. तर जरा बाजूला सर्वात मागे मी, लेखक जयेश उभा होतो. सत्यकथा लिहायच्या भानगडीत मी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घातलाच होता, परंतु भिण्याचं कारणच नव्हतं. आमच्या पाठीशी त्या शक्ती लढा द्यायला समर्थांसारखी, पौलादी कवचासारखी समर्थ शक्ती उभी होती. मग घाबरायचं कारणच काय? परंतु मनाला कितीही धीर दिला तरी विचार सैरभैर धावताच. आता ही विलक्षण वेळच अशी की विचार मनात कसे येतात पहा. समर्थ हारले तर, त्या शक्तीने समर्थांना अपाय केला तर, आणि आमच्या मागे लागली तर आमचा हकनाक बळी जाईल, नाही का? असो, पुढे. 12 वाजेच्या सुमारास तो विलक्षण थरारक प्रकार घडायला सुरुवात झाली. समोरचा तो बंगला, त्या बंगल्या फाटकाचा कर्रासा, छातीत धडकी भरवणारा आवाज झाला. फुफ्सात श्वास थांबले. कानसुळ्या गरम झाल्या. डोळे ते दृश्य पाहून विस्फारले गेले. आपोआप फाटक उघडलं. फाटकातून बेभान हवेवर धूळ उडावी असा धुका बाहेर पडू लागला आणि त्या धुक्यातून ती आकृती बाहेर पडली. तीच ती. खप्पड चेहरा, उभट रुंद कपाळ,
डोक्यावरचे केस गडद तपकिरी रंगाचे होते, मोकळे सोडलेले, जे दोन्ही खांद्यावरून खाली लोंबत होते. ओठ काळे पडलेले, जणू रक्त सुकले आहे. गालफाड आत गेलेले, त्यातील हाड स्पष्ट दिसत होती. गळ्यात काही बाई चांदीचे दागदागिने होते. अंगावर काळी साडी होती. छातीवर लाल ब्लाऊज होता. त्यातून बाहेर आलेले हात पीठ चोळल्यासारखे पांढरे होते. हळूहळू प्रेत चाल चालत तो आकार आकाशरावांच्या बंगल्याच्या फाटकापाशी आला. ते फाटक जणू त्या शक्तीचं हेरच असावं. ते आपोआप उघडलं आणि ती भारलेली शक्ती बंगल्याच्या आत आली, दरवाजात आली आणि थापा देऊ लागली. हे असलं काळीज धडधडायचं थांबवण्याचं दृश्य पाहून माझा बीपी लो झाला होता. आजपर्यंत मी कितीतरी कथा लिहिल्या असतील, भूताखेतांची वर्णन केली असती, पण सत्यात आणि कल्पनेत पाहणं जमीन आसमानचा फरक, हेच खरं. माझी भीतीने फाटून हातात आली. पाय लटालटा कापू लागले. बाजूला उभे आकाशराव, त्यांचीही माझ्यासारखी अवस्था होती, पण जरा जास्तच. समर्थ मात्र बिनधास्त न भीता उभे होते. न जाणे कसल्या जिगराचा माणूस होता. आकाशराव, आज तुम्हाला दरवाजा उघडायचा आहे. कसलाही टेन्शन घेऊ नका. मी आहे, सर्व काही पाहून घेईन. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि हो, जसं दरवाजा उघडेल तसे एक वाक्य म्हणा, यावे यावे. आगमानास ते फिराहीन, समर्थ म्हटले. भीतच आकाशराव दरवाजापाशी पोहोचले. हात कडी उघडायला थरथरत होते. छातीतले ठोके बंदुकीच्या गोळीतून धाड धाड करत गोळ्या बाहेर पडाव्या तसा ठोके वाजत होते. शेवटी एकदाच आकाशरावांनी दरवाजा उघडला. डोळे बंद ठेवतच ते शब्द उच्चारले, आणि जसा शब्द उच्चारला, आकाशरावांच्या सर्व शरीराला एक धक्का बसला. बाहुलीसारखे ते जागेवरून हवेत मागे दूर भिरकावले. मागच्या भिंतीला जाऊन आदळले, खाली कोसळले, बेशुद्ध झाले. गुरगुर असा आवाज करत ते ध्यान हॉलमध्ये आलं. हॉलमधल्या लाईट सुरू होत्या आणि प्रकाशात आकृतीचं रूप स्पष्ट दिसत होतं. ती एक तृतीयपंथी स्त्री होती. अंगावर काळी साडी, लाल ब्लाऊज, पांढरे फेक चेहरा, विस्तवासारखे चमकणारे 2 डोळे. उंचीने ते 6 फूट उंच होतं. पाहताच मनात धडकी भरत होती. घशातून गुरगुर असा हिंस्र आवाज काढत ते ध्यान अभद्र, पापी आत्मा बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या आकाशरावांच्या दिशेने निघालं. समर्थ शांत चेहऱ्याने समोर पाहत होते. मी मात्र विस्फारलेल्या डोळ्यांनी ते ध्यान पाहत होतो. आजतागायत काल्पनिक कथा लिहिल्या, भूतांची वर्णन लिहिली, पण भीती वाटली नाही. पण आज स्पेशल पाहत असताना माझी भयाने तडफड होत होती. तो छक्का आकाशरावांपाशी पोहोचला. दोन्ही गुडघे वाकवत पायांवर खाली वाकला, बसला. मग त्याने दोन्ही हाताच्या टाळ्या वाजवल्या. दे रे आत्मा, दे रे तेरी. घोगऱ्या आवाजात ते ध्यान उच्चारलं. तोच इतका वेळ शांत उभे समर्थ एकदमच त्यांनी विलक्षण पवित्रा धारण केला. ते विजेच्या गडगडाटी आवाजात ओरडत म्हटले, थांब, त्यांच्या अंगालाही हात लावू नकोस, अन्यथा तुझी राख रांगोळी करीन. इतका वेळ त्या ध्यानाला समर्थांची उपस्थिती जाणवली नव्हती का, की त्याने समर्थांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे क्रूर भाव भीतीत बदलले. तू कोण रे? ते ध्यान किन्नरी आवाजात उर्मट स्वरात म्हटलं. त्यावर समर्थ 2 पावलं चालत पुढे आले. धारधार नजरेने त्या ध्यानाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाले, मी समर्थ कृणाल. समर्थांचं नाव ऐकून त्या ध्यानाचा चेहरा भीतीने पिळवटून निघाला. ते घाबरलं. होय, खासच ते घाबरलं होतं. काय समर्थ, तू क्यों आया रे यहाँ? मेरा एरिया है ये, चल जा. तो छक्का ते ध्यान हे वाक्य बोलत असतानाच 2 पावलं मागे मागे जाऊ लागला. मध्येच त्याने उजवा हात वेगाने वर केला. त्या हातातून निळसर रंगाची चमकती शक्ती लहरी बाहेर पडली, समर्थांच्या रोखानं आली आणि मध्येच समर्थांपासून 1 फुटांवर येताच ती समर्थांवर आदळणार. तोच हवेत भगव्या रंगाचा उभट, भिंतीसारखा 4 इंच रुंद, 5 फूट उंच
असा कवच निर्माण झाला. त्या कवचावर तो आघात आदळून हवेत नाहीसा झाला. समर्थांनी फक्त नाही नाही करत मान हलवली. मी तुला मुक्त करू शकतो. या फेऱ्यातून तुझं चक्र मोडून तुला मोक्ष देऊ शकतो. बोल, हवी आहे तुला सुटका? समर्थ शांत स्वरात म्हणाले. नाही. तो छक्का एकदम समर्थांच्या अंगावर येत ओरडला, परंतु मध्येच त्याची पावले थांबली. मला मोक्ष नको. मी इथेच ठीक आहे. जिवंत असताना मी खूप पाप केलेत. मला तो तुमचा विधाता नरकात धाडेल. सडत पडेल मी तिथे. मला मुक्ती नकोय. ते ध्यान म्हटलं. पापाची शिक्षा कधी ना कधी मिळायलाच हवी ना. हेच तर सृष्टीचे नियम आहेत. ही जागा, हे जग तुझं नाही. हे जग मानवाचं आहे. इथे तू वास्तव्यास राहणे चुकीचे आहे. माझं ऐक. मोक्ष घे. ही पिशाची योनी सोड. समर्थ समजावण्याच्या स्वरात म्हटले. नाही. ते ध्यान चवताळलं. एकदमच खेकसलं. पुन्हा त्याने उजवा हात वर आणत अमानवीय शक्तीच्या त्या विद्युत सर्पासारख्या चमकत्या शलाखा समर्थांवर आघात करायला भिरकावल्या. परंतु समर्थांच्या देहाभोवताली दैवी शक्तिशाली कवच निर्माण होत होतं, ज्यावर तो आघात लादला जात फुटत व्यर्थ जात होता. समर्थांवर आपला वार विफळ होतोय हे पाहून ते ध्यान गरकन मागे वळालं. समोर उघडा दरवाजा होता. त्या दरवाजातून ते बाहेर पडणार. तोच उघडा दरवाजा जोरात आतल्या बाजूने आला जात धाड आवाज करत बंद झाला व तो साधारणसा लाकडी दरवाजा. त्या दरवाजावर एक हिरव्या रंगाची चमकती जाळीरूप एक कवच पसरलं. त्या ध्यानाने आपल्या चकचकत्या ज्वलंत घृण, क्रोध, तिरस्कार या घुमसत्या नजरेने समर्थांकडे पाहिलं. मला ठाऊक होतं तू पळण्याचा प्रयत्न करशील, म्हणूनच मी पूर्ण बंगलाच मंत्रित केला आहे. मोक्ष तर तुला नकोच आहे. मग कैद स्वीकार. समर्थांनी आपला उजव्या हाताचा तळवा सरळ धरला. तुझी कैदेची वेळ झाली. तृतीयंत पिशाच घनात्मशोषक प्रगटम. समर्थांच्या उजव्या हातावर निळ्या रंगाचा प्रकाश साठा निर्माण झाला. त्या निळसर प्रकाशात लहान लहान चमकेली निळी हिरवी धुळीकण फिरू लागली. त्या धुळीकणांनी एका घनाकार क्यूबचा आकार धारण केला व त्या हातात ते घनात्मशोषक यंत्र तयार झालं. नाही नाही, कृपया मला सोड समर्था. मी इथून निघून जाईन. कोणालाही त्रास देणार नाही. ते ध्यान प्रेमळ विनवणी करत म्हणालं. परंतु समर्थांनी अशा न जाणे कित्येक विनवण्या ऐकल्या होत्या, परंतु शब्दाला कोणीही जागलं नव्हतं. हे सर्व खोटे बोल असायचे. सुटकेचा एक निष्फळ प्रयत्न असायचा. शेवटी समर्थांकडून कसलंच उत्तर आलं नाही हे पाहता त्या पिशाच्याने समर्थांना अक्षरशः घाण खालच्या पातळीवर शिव्या दिल्या. हाताचे खुरासारखे पंजे पुढे करत तो समर्थांना मारायला पुढे धावला. परंतु मध्येच त्या अभद्र ध्यानाच्या देहाचं चमचमत्या धुळीकणात रूपांतर झालं व ती निळी धुळीकण हवेत नागमोडी वळणे घेत घनात्मशोषकात येऊन सामावली. समर्थांनी त्या ध्यानाला कैद केलं होतं. समर्थांचा विजय झाला होता.